तूप बनवण्याची माझी साधी आणि सोपी पद्धत. मी काय करते, रात्रीच्या वेळेला दूध चांगलं उकळवते आणि फ्रीजला ठेवून देते. दुसऱ्या दिवशी त्या दुधावर अगदी भाकरीसारखी जाड साय येते. ती साय बाजूला म्हणजेच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा असं माझ्यासारखं तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा साचवून ठेवू शकता. 8 ते 10 दिवसाची ही साचलेली साय आहे. ती नंतर एका दुसऱ्या टोपामध्ये ट्रान्सफर करायची आणि प्रॉपर पुन्हा तिचं दूध होईल इतपत उकळवून, कोमट करून मग त्यामध्ये विरजण टाकून त्याचं दही लावायचं. आता हेच ते लावलेलं दही आहे. दही लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी की ते पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला लोणी काढायचं आहे त्याच्या अगोदर 1 तास फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि अशा पद्धतीनं हँड मिक्सरनी लोणी तयार होतं. पूर्वीसारखं अगदी रवी घेऊन तासभर घुसळत बसायची सुद्धा गरज नाही हो. या सध्याच्या ॲडव्हान्स टूल्समुळे खूप सोपं झालं आहे. तर कशाला उगाच आळस करायचा, घरीच बनवायचं हे असं ताजं ताजं लोणी, दही, दूध, तूप अगदी घराचं गोकुळ करायचं. मस्त वाटतं. कसं आहे की घरचं तूप म्हणजे शुद्ध, सुगंधी आणि पौष्टिक. केवळ चवीसाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी एक मोठं वरदान. तूप उकळत असताना, बनत असताना घरभर पसरणारा सुगंध आहाहा! आणि याला अजून सुगंधित करण्यासाठी तुम्ही वेलची किंवा लवंग, खाऊचं पान यामध्ये टाकू शकता. ओके, बाय.